श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. सध्या श्री गोंदवलेकर महाराज यांची ओवीबद्ध प्रवचनं यावर चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढील पुष्प 20 जुलै प्रवचन. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूंची आहे खूण. परवाच एक पुस्तक वाचत असताना एक छोटी पण अतिशय सुंदर अशी आशय असलेली गोष्ट माझ्या समोर आली. एका कॉलेजमध्ये एका प्राध्यापकांनी मुलांना प्रश्न विचारला, समाधान कसं मिळतं? एका विद्यार्थिनीने उत्तर दिलं, समाधानानं जगूनच समाधान मिळतं, ते काही वेगळं असं नसतं. खरोखरच किती समर्पक उत्तर आहे ना. कारण समाधान ही मनाची अवस्था आहे. समाधान आपण मानण्यावर आहे. सर्व सुखसोयी असूनही समाधानी असणारी लोक फारच कमी असतात. याचा जर आपण विचार केला तर लक्षात येतं की प्रत्येकाला सध्या जे आहे त्यापेक्षा काही वेगळंच हवं आहे. हेच हवे नको पण ह्याच अपेक्षांमुळे समाधानापासून आपण वंचित होतो. खरं तर समाधान हे जन्मापासूनच प्रत्येकाबरोबर आलेलं असतं, परंतु आपलं आपल्याला समजत नाही इतकंच. बाह्य जगतातील गोष्टीत आपण सुख समाधान हुडकत राहतो, परंतु ह्या सर्व गोष्टी सतत बदलत असल्यामुळे त्या पूर्ण नाहीत. ज्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या समाधान देऊ शकत नाहीत. म्हणून जे आपल्यापाशी आहे त्यात समाधान मानून जगायला लागलो की समाधान प्राप्त होतं. श्री गोंदवलेकर महाराज एका प्रवचनात म्हणतात, श्रीखंड पुरी मिळत असेल तर रोज खावी, पण एखादे वेळी नाही मिळाली तर भाकरी खाताना श्रीखंड पुरीची आठवण होऊ देऊ नये. पण श्रीखंड पुरी मिळत असतानाही आपण दुःखी असतो, कारण उद्या मिळेल की नाही याची चिंता असते. म्हणजेच सुखी असतानाही आपण समाधानी नसतो. ज्यावेळी जे समोर येईल ते सर्व परमेश्वराची कृपा म्हणून जर आपण स्वीकारत गेलो तर आपले समाधान टिकून राहते. याला म्हणतात समाधानाने जगणे. त्यासाठीच श्री महाराज श्री रामनाम घ्यायला सांगतात. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार होता, परंतु वनवासात जावे लागले तरी त्यांचे समाधान काही भंगले नाही. हेच प्रभूंच्या चरित्रातून आपल्याला आकलन करून घ्यायचे असते. असे चरित्र नामात म्हणजे श्रीराम या नामामध्ये भरलेले आहे. त्या नामाची सतत आठवण स्मरण करण्यानेच समाधान प्राप्त होते. ह्या नामातून चरित्रातून प्रत्येक प्रसंगातून काय शिकायचे हे कळण्यासाठी आपल्या आयुष्यात सद्गुरू हवेत. सद्गुरू कृपेने चरित्र आकलन होते व त्याप्रमाणे आचरण व्हायला लागते. ही सद्गुरूंची खूण असते. तेव्हा आपण आता 20 जुलैचं प्रवचन बघूया. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही राम भक्ताला. तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी. नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण. रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन. देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. विषयासी नाही देऊ थारा,
दया येईल रघुवीरा. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन. ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. एवढे त्याने ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग. पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन. एक मानावी आज्ञा प्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण. साधनाच्या अटाअटी, नाही देह करू कष्टी. रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका. प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा. रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम. राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास. रामरायाचे सान्निध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण. तीच गुरुपुत्राची आहे खूण. नाही यावच वाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. रामापायी भावे लीन, याहून नाही दुसरे लिहिणे जाण. आता याहून दुजे नाही करणे काही, असा भाव ज्याने ठेवला हृदयी, त्याला राम नाही राहिला दूर. नामाविण न मानावे हित, त्यानेच जोडेल भगवंत. नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा. जे जे होतील देहाचे हाल, ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे. नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला. ज्याची वाटते महती, त्याचेच चिंतन होय चित्ती. रामा वाचून न ठेवा तुझा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव. देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटच जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेणे मिळेल मनास समाधान. बोधवाक्य. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. आता परत चिंतनाकडे वळूया. रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण. श्री रामचंद्रांच्या चरित्रातून कोणत्याही प्रसंगात आपण कसे वागावे, राहावे, मन कसे शांत ठेवावे हे कळून येते. त्याप्रमाणे आपले आचरण ठेवणे म्हणजे रामापायी मन ठेवणे असे होय. सर्व काही परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारून कोठेही मन गुंतू द्यायचे नाही. म्हणजे मनात फक्त रामाचे स्मरण ठेवायचे, म्हणजे मन अर्पण करणे होय. म्हणजेच सर्व कर्तेपण श्रीरामांकडे देणे होय. राम करता आहे, आपल्या देहाच्या माध्यमातून तोच कर्म करतो आहे. ह्या साक्षी भावाने जो पाहतो, त्याला कर्तव्य म्हणून काही उरत नाही. त्याला वेगळेपणाने काही करावे लागत नाही. कर्तव्य आपोआप पार पडते. दृश्याते नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त. आपल्या मनात एखाद्या गोष्टीची इच्छा किंवा आस निर्माण होते, त्याची आसक्ती निर्माण होते आणि ती वाढत जाऊन त्या गोष्टीचा ध्यास लागून राहतो. मला सोन्याचा दागिना हवा, अशी इच्छा निर्माण झाली की आपण त्याच विचारात राहतो. त्या गोष्टीचा ध्यासच आपल्याला लागतो. कसंही करून ती गोष्ट मिळवायचीच, ह्यामागे मनुष्य धावायला लागतो आणि शांती गमावून बसतो. हे सर्व का होते?
तर त्या गोष्टीचे आकर्षण, आसक्ती यामुळे. पण एक दागिना मिळाला की दुसरा हवा वाटायला लागतो. म्हणजेच ह्या बाह्य गोष्टी आपल्याला समाधान देऊ शकत नाहीत. बाह्य वस्तू पूर्ण समाधान देऊ शकत नाहीत. पूर्ण समाधान फक्त पूर्ण वस्तू म्हणजे भगवंतच देऊ शकतो. दृश्य जगत हे नाशिवंत आहे म्हणून ते सत्य नाही. सत्य म्हणजे कल्पांतीही ज्यात बदल होत नाही ते सत्य. एक भगवंतच सत्य आहे, परब्रह्मच सत्य आहे. कारण कल्पांती हे दृश्य विश्व परब्रह्मात विलीन होऊन जातं. त्या परब्रह्माचं सगुण रूप श्रीराम असं आपण मानतो. म्हणून त्यातच म्हणजे श्रीरामातच आपलं मन ठेवावं. नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन, ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला. आपल्या प्रारब्धानुसार खरं तर सर्व काही आपल्याला मिळत असतं. पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला हवं असल्याने आपण देवापाशी तेही मागत राहतो. जो परमेश्वर आपल्याला ह्या हवे नकोच्या खेळातून मुक्ती द्यायला आतुर असतो, त्याच्याजवळ भौतिकातल्या गोष्टी मागून जन्ममृत्यूच्या चक्रात आपण अडकत जातो. त्यामुळे सर्व संतांचं सांगणं एकच असतं, शाश्वत गोष्ट मिळत असताना अशाश्वताच्या मागे लागू नका. श्री गोंदवलेकर महाराजही समर्पक उदाहरण देतात. जो राजा आपल्याला अर्धराज्य देऊ शकतो त्याच्याकडे घोंगडी मागण्यासारखं आहे. म्हणून परमेश्वराकडे दुसरं काही मागू नका. तुझ्या नामात माझं मन लागो एवढंच मागा. त्या नामाने मुक्ती मिळून आपण स्वस्वरूपात विलीन होऊ शकतो. मग दुसरे भौतिक सुख मागून भवसागर आपण तरून जाणार नाही, तर उलट त्यात गटांगळ्या खात राहू. ह्या भवसागरातून ह्याच जन्मी पार होण्यासाठी प्रयत्न करावेत व मुक्ती मिळवावी, हीच श्रीरामांची कृपा होय. लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकाचे नामात चित्त. मुक्ती मिळवण्यासाठी एखाद्या लोभी माणसासारखे वागावे. म्हणजे काय? लोभी माणसाच्या मनात फक्त पैसा, संपत्ती याच गोष्टींचा विचार किंवा ध्यास असतो. तो पैसा अतिशय कंजूशीने खर्च करतो. तसेच साधकाने आपल्या चित्तात अखंड नाम ठेवावे, साठवावे. ते कसे वाढेल याचा विचार करावा आणि नाम पूर्ण साठवून ठेवावे. भौतिक सुखासाठी ते खर्च होणार नाही ना याची काळजी घ्यावी. नामाशिवाय राहू नये आणि नामाची तळमळच चित्तामध्ये असू द्यावी. एक मानावी आज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जाणं. आता सद्गुरू सांगत आहेत, सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून राहावे हेच खरे साधन आहे. सद्गुरूंनी जे सांगितले आहे तेच करावे. त्यांनी नामस्मरण सांगितले आहे ना तेच करावे. आपल्या मनाने काही करायला जाऊ नये. एकदा एक गृहस्थ श्री महाराजांकडे आले आणि म्हणाले, नाम घ्यायला बसलं की माझं डोकं खूप दुखतं. श्री महाराजांनी विचारलं, तुम्ही कसं नाम घेता? ते गृहस्थ म्हणाले, मी पद्मासनात बसतो, दृष्टी नासागरी केंद्रित करतो वगैरे वगैरे. श्री महाराज म्हणाले, गुरूंनी तुम्हाला नाम घ्यायला सांगितलं की क्रिया करायला सांगितली? ते गृहस्थ म्हणाले, नाम घ्यायला सांगितलं. मग श्री महाराज म्हणाले, गुरूंनी सांगितलं तेवढंच करावं, आपल्या मनाचं त्यात घुसडू नये. सद्गुरूंची आज्ञा पालन करणं, यातूनच सद्गुरू कृपा होऊन ते आपल्याला मोक्षाप्रती नेतात.
रामसेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. सद्गुरूंनी आपल्याला नाम घ्यायला सांगितलं आणि रामसेवा करायला सांगितली. ह्या ठिकाणी सद्गुरूंना नेमकं काय सांगायचं असेल बरं? तर श्रीराम हे निर्गुणी ब्रह्माचं सगुण रूप आहे. ज्या परब्रह्माने हे विश्व निर्माण केलं तोच चराचर व्यापून राहिलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये तोच आत्माराम बनून राहिलेला आहे. आपण सर्वजण त्या परमेश्वराचे, परमात्म्याचे अंश आहोत. मग आपल्यासमोर येणारा प्रत्येक जीव हा परमात्मस्वरूपच आहे ना. त्याची सेवा आपण अंतःकरणापासून प्रेमभावाने करावी, ह्यातच आपलं हित आहे. प्रत्येकाच्या हृदयात तोच आत्माराम आहे, हेच सत्य आहे. नामाचे चिंतन, भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञाप्रमाण तीच आहे गुरुपुत्राची खूण. नाही या वाचून दुसरे स्थान, जिथे राहे समाधान. प्रत्येकालाच आयुष्यात समाधान हवे असते आणि तो बाह्य म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये सुख समाधान शोधत राहतो, परंतु पूर्ण समाधान काही मिळत नाही. संत आणि सद्गुरू हे पूर्ण समाधानी असतात. त्यांना पूर्ण समाधानाचा मार्ग मिळालेला असतो. त्या मार्गावर चालून आपले जीवन त्यांनी पूर्ण समाधानाने भरून टाकलेले असते आणि सर्वसामान्यांना त्या मार्गावर सहज चालता यावे म्हणून सोपा नाममार्ग त्यांनी तयार करून दिलेला आहे. त्या मार्गावर शिष्याला ते मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या अनुभवातून शिष्याची पूर्णत्वाची तयारी करण्याची त्यांची तळमळ असते. म्हणूनच सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानावी. सद्गुरूंनी दिलेले नाम व भगवंताचे स्मरण, गुरु आज्ञा पालन ही परमार्थ मार्गातील त्रिसूत्री आहे. ही त्रिसूत्री ज्या ठिकाणी आहे तीच खऱ्या गुरुपुत्राची खूण आहे. त्या ठिकाणीच समाधान वास करीत असते. अशा गुरुपुत्राने आपले कर्तेपण, आपले सर्वस्व गुरुचरणी अर्पण केलेले असते. कर्तेपण स्वतःकडे घेतले की सुखदुःख आलेच, मग समाधान कुठले? देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण. ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती. आपले सर्वस्व, आपला प्रपंच देहासकट श्रीरामाला अर्पण करता श्रीरामाची कृपा निश्चित होते. प्रपंच करणे वाईट नाही, परंतु त्यात आसक्ती ठेवणे हे वाईट असते. म्हणून तो प्रपंच रामाचा मानून, राम करता मानून करावा असे सद्गुरूंना अपेक्षित आहे. प्रपंच करताना जे जे घडेल ते सर्व परमेश्वराची इच्छा म्हणून स्वीकारत गेल्यास समाधान प्राप्त होते. स्वीकार ही समाधानाची किल्ली आहे, ज्याने परमार्थाचे कुलूप उघडते. या प्रपंचाचं सार आपण आता बघूया. सद्गुरूची खूण, नामी समाधान, रामासी शरण जाता कृपा. रामापायी मन, रामाठाई चित्त, जैसे असावे वित्त लोभी मनी. राम ज्याचा सखा, त्यासी नाही चिंता, राम हाच करता दृढ भाव. नामाचे चिंतन, रामाचेच ध्यान, गुरुवाज्ञाप्रमाण तो गुरुपुत्र. रामापायी लीन, तेथे समाधान, रामासी अर्पण देह भाव. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. सद्गुरुनाथार्पणमस्तु. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. श्रीराम श्रीराम श्रीराम.